तर कल्याणमधून एक धक्कादायक बातमी आहे। कल्याणमध्ये केबीके इंटरनॅशनल स्कूलची भिंत कोसळली आणि या दुर्घटनेमध्ये एका मुलाचा मृत्यू झालाय। 2 मुलं गंभीर जखमी आहेत। शाळेची भिंत कोसळली तेव्हा ही मुलं या परिसरात खेळत होती। दुर्घटनेनंतर मुलांना तातडीनं रुग्णालयात आणलं गेलं, मात्र उपचारादरम्यान एका मुलाची प्राणज्योत मालवली। साल के बाजू में केबीके स्कूल है, उसकी दीवार गिरने से 3 बच्चे जख्मी हो गए, जिसमें से एक एक्सपायर हो गया है। 2 बच्चे की हालत अभी गंभीर है। अब आगे की जो कुछ भी है वो पुलिस बताएगी, हमें इससे सिवा और कुछ मालूम नहीं। एक पहले हॉस्पिटल में लेके गए, उन्होंने नहीं देख दाखा किया, तो फिर हम रुक्मणी में लेके उनको आए। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। अमजद खान आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। अमजद, अतिशय दुर्दैवी अशी ही घटना, नेमकं काय घडलं? सौरव, अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे। कल्याण नजीक हा बल्यानी परिसर आहे। या परिसरात केबीके इंटरनॅशनल स्कूल आहे आणि या शाळेची भिंत 3:30-4च्या सुमारास कोसळली आणि या भिंतीखाली 3 मुलं जे भिंतीच्या समोर जी चाल आहे त्या चालीत राहत होते आणि घरासमोर खेळत होते, ते भिंतीखाली सापडले आणि या दुर्घटनेत 3 जे मुलं आहेत गंभीर जखमी झाले आहेत। त्यापैकी एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। हंस राजकुमार सिंह 11 वर्षाचा हा मुलगा आहे। इतर जे 2 मुलं आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहे। एकाच्या पायाला दुखापत आहे तर दुसऱ्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे। सध्या केडीएमसीचे अधिकारी या ठिकाणी पोहोचले आहे, फायर ब्रिगेड पोहोचले आहे। सध्या या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे। स्थानिकांच्या आसपास आरोप आहे की या ठिकाणी भिंतीचे काम जो सुरू केला गेला होता तो निरकुश दर्जाचा होता, त्यामुळे ही घटना घडली आहे। सध्या पोलीस तपास सुरू आहे आणि जे 2 मुले आहेत त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। कल्याण पूर्वेतील सप्तशृंगीची घटना ताजी असताना ज्या घटनेत 6 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, आता ही दुर्दैवी घटना घडली आहे ज्यामध्ये एका निष्पाप लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। सौरव, अमजद, यावर लक्ष ठेवून असता त्याचे अपडेट्स आम्ही घेऊ। तुर्तास धन्यवाद।